of faith, आणि जेव्हा ते म्हणतात की विश्वासाचं सुयुद्ध कर, he is telling him you need to put your whole attention, your energy, everything into it, and you have to run this race. आणि त्यांना संत पौलाला हे सांगायचंय, तुझं तन मन सगळं त्याच्यामध्ये लाव आणि तू त्याच्यासाठी धाव घे. Don't get diverted. Don't look here and there. Don't get, don't let the devil deceive you or divert your mind. You have to be focused in your life for the calling that is upon your life. आणि संत पौल इथे म्हणत आहे, विचलित होऊ नको, शैतानाने काही कुयुक्त्या केल्या त्याच्याकडे भरकटू नको, तर जे तुला पाचारण दिले फक्त त्याच्याकडे बघत राहा. कितने लोगों को समझ में आ रहा है? किती लोकांना कळतंय? See, you are not here by chance. तुम्ही असे आपोआप आलेले You have नाही, not come here by accident. अचानक तुम्ही आलेले नाहीये. You are here in the divine will of God. आणि देवाची दैवी योजना होती तुम्ही इथे Many असण्यामागे. years ago, अनेक वर्ष when पहिले, I didn't want to follow Jesus, I didn't want to believe in Jesus. जेव्हा मला येशूच्या मागे जायचं नव्हतं, मला येशूवर विश्वास ठेवायचा A good नव्हता, friend of mine माझा चांगला मित्र had invited me to the त्याने church. मला चर्च मध्ये बोलवलं. And I remember sitting in that corner in that church. आणि मला आठवते मी त्या कोपऱ्यात बसलो I होतो. didn't want anybody to see me. माझी इच्छा नव्हती की कुणी मला पाहावं Neither did anybody come and greet me. आणि कुणी येऊन मला प्रेज द लॉर्ड करावं अशी पण इच्छा Nobody नव्हती. spoke to me. कुणीही माझ्याशी I बोललं was नाही. sitting down in one corner. आणि मी एक कॉर्नर मध्ये बसलो होतो. And while I was sitting there, आणि जसं मी तिथे बसलो I होतो, believe that God's eyes fell upon me. आणि माझा विश्वास आहे की देवाची नजर माझ्यावर पडली, Because I was a rebellious man. कारण मी बंडखोर होतो. I spoke against God. मी देवाविरुद्ध बोललो, I spoke against the मी believers. विश्वासू लोकांविरुद्ध I spoke बोललो, against the pastors. मी पास्टर्स विरुद्ध I had बोललो. nothing to do with God. देवाशी मला घेणं देणं नव्हतं. Never I wanted to take a Bible in my मला hand. कधीच बायबल हातात घ्यायचा नव्हता. But I was just sitting down because a good friend told me to come to church. मला फक्त तिथं बसायचं होतं कारण माझा चांगला मित्र ते बोलला होता. But when God saw me sitting पण जेव्हा there, देवाने पाहिलं मला मी तिथं बसलोय, I can imagine God looking at me and telling, अब आया ऊंट पहाड़ के नीचे. मला असं वाटतं की देवाने कल्पना केली असेल, अब आया ऊट पहाड के You're नीचे. talking big things. Now I will show you what I'm going to do with you. आणि तू मोठ्या मोठ्या गोष्टी करायचं, आता मी दाखवीन तुला मी काय आहे ते. When everybody ignored me, जेव्हा सगळ्यांनी मला कानाडोळा केला, God's माझ्याकडे, eyes was upon me. देवाचे डोळे माझ्यावर होते. He said he is going to be a pastor. आणि देव म्हणाला हा पाळक होणार आहे. Praise the Lord. Hallelujah. और वो पूना से पनवेल में आके प्रचार आणि करेगा. पुण्यामधून पनवेलला Hallelujah. येऊन प्रचार करेल. Praise the Lord. See, हालेलुया. I never imagined that. मी कधी कल्पना केली I told you नव्हती. in the early days of my Christian life, आणि माझं ख्रिस्ती जीवनाची सुरुवात होती there was त्यावेळी. this man of God. देवाचे एक सेवक होते. I was attending very few people in a house. खूप कमी लोक होती मीटिंगला, मी गेलो If you होतो. come with me to Pune, I will show you that house. आणि जर तुम्ही आलात माझ्या बरोबर पुण्याला तर मी ती जागा दाखवेन. And I was sitting down in the crowd, आणि मी गर्दीत बसलो होतो and it was like this. We were sitting like this. आणि असं समोरासमोर आम्ही बसलेलो. And this man was from Agra. आणि हे जे सेवक होते आग्रामधून, Very anointed man of God. देवाचे खूप अभिषिक्त सेवक, Today he is in the US. आणि ते आज US मध्ये. And while preaching to me, आणि मला while प्रचार preaching to the करताना, people, लोकांना प्रचार he करताना, suddenly stopped in between. आणि मध्ये ते थांबले And he pointed his finger towards me. आणि त्यांनी माझ्याकडे बोट दाखवलं. Just imagine so many people sitting down. पहा ना, भरपूर लोक होते. He pointed his finger towards me. त्यांनी त्यांचा हात माझ्याकडे केला And he said, this is what you're saying in your heart. आणि ते म्हणाले की हे तू तुझ्या मनात आता And he बोलत said आहेस. everything that was in my heart, every prayer that I was making, he just as like you read an open book, he read it before the people. आणि मग माझं हृदय त्यांच्या त्या सेवकासमोर जणू काही उघडं पुस्तक झालं. माझ्या मनात ज्या प्रार्थना होत्या, माझ्या मनात जे काही होतं ते Can सगळं you त्यांना imagine कळलं. that? तुमचे विश्वास बसतो का I तुमचा? just bursted out in tears. आणि माझ्या डोळ्यातून अश्रू वाहायला I could लागले. not hold my tears. मी माझे अश्रू थांबवू And he शकलो said, नाही. this is what you're saying in your heart. आणि ते म्हणतात हेच तर तू मनात बोलत आहे. And he said, see, he didn't know Pune and Pimpri, Chinchwad, Panvel, nothing he knew. आणि मग आग्र्यामध्ये ते राहत असल्यामुळे पनवेल पुन्हा माहित नव्हतं. But he said, God is showing me this area. आणि ते म्हणाले प्रभू मला ह्या भाग God दाखवत is going to use you mightily in this area. आणि प्रभू तुला ह्या भागामध्ये वापरत आहे. And he said, this is what the vision God has put in your heart. आणि मग प्रते म्हणाले की देवाने हे दृष्टांत तुझ्या It's मनात like a टाकलंय. tender plant. आणि एक छोटं रोपट, It's a tender plant. You have to water it with your tears आणि छोटं रोपट असतं त्यांना अश्रूंनी पाणी घालावं लागतं and protect it with
your prayer. Put a hedge of prayer around it. आणि प्रार्थनेचं कुंपण त्याच्या भोवती घालायचं. He said, otherwise the goats and the other animals will come and eat it. नाही तर मग बकऱ्या वगैरे येतील आणि खाऊन टाकतील. He said, you have to protect it with your prayer. आणि प्रार्थनेने ते रोपट सुरक्षित Water ठेव. it with your tears. आणि अश्रूंनी पाणी घाल. When the tree will become big, जेव्हा ते झाड मोठं होईल nobody will be able to touch it. आणि कोणी त्याला हात लावणार नाही. I took that word in my spirit. आणि ते शब्द मी माझ्या आत्म्यात घेतले. Praise the Lord. Hallelujah. And things started changing in my life. आणि माझ्या जीवनात गोष्टी बदलायला This लागल्या. is before I could get married. आणि लग्न होण्याच्या आधीची गोष्ट आहे. Then I got married to my wife. I came to Pimpri Chinchwad. From Pune camp, coming to Pimpri Chinchwad is the road coming to Panvel. आणि नंतर माझं लग्न झालं आणि मी पिंपरी कॅम्प मध्ये होते, पुणा कॅम्प मध्ये. तिथून पिंपरीकडे हात दाखवला आणि तो रस्ता पनवेलला येत होता. So I always remembered that. I said, wow, truly God spoke through that man of God and said, you will go to Pimpri Chinchwad and do the ministry. आणि मला त्यावेळी कळालं, तो सेवक बरोबर बोलला, तू पिंपरी चिंचवड मध्ये सेवा करणार आहे. After that somebody said, you have to go to Panvel and preach the word. त्यानंतर कोणीतरी बोलला, तू मला पनवेलला जायचं प्रचार करायला. Then मैं सोचा, मैं बोला उसने जब हाथ ऐसा किया, उसने पिंपरी चिंचवड नहीं बोला, ये एरिया है. मला ये सीधा बॉम्बे को आ रहा है रास्ता. आणि हा एरिया रस्ता बॉम्बेलाच येतो डायरेक्ट. Praise the Lord. हालेलुया. आज हमारा थाने में चर्च है, उरण में भी चर्च है, पनवेल में भी चर्च है. आज आपलं ठाण्यामध्ये, उरणमध्ये, बॉम्बे मध्ये और चर्च आहे. बॉम्बे के कोने कोने में हम फैलने वाले हैं. आणि बॉम्बेच्या कोण्या कोण्यात आपण Praise the Lord. हालेलुया. The harvest is plenty. आणि पीक भरपूर आहे, काम करने वाले लोग कम काम हैं. करी थोडे. Praise the Lord. Hallelujah. प्रभु जैसा मुझे उस दिन उस कोने में ढूंढा है, वैसा ही प्रभु आज तुम में से कुछ लोग को ढूंढ रहा है. आमेन. हालेलुया. Hallelujah. हालेलुया. प्रभु कहता है कि मैं मेरे लोगों को ढूंढ रहा हूँ. आणि प्रभू म्हणतो, मी शोधत आहे माझ्या लोकांना. Who is ready to go for me? माझ्यासाठी जो जाणार आहे त्याला. If anybody amongst you is ready, see, God is not looking for your talent. आणि प्रभू तुमची टॅलेंट बघत नाही. ऐसा मत सोचो मैं बहुत टैलेंटेड रहूंगा तो ही प्रभु आज यूज मग असा करे. विचार करू नका, मला खूप कला कुशल असेल कुछ तर भी टैलेंट नहीं चाहिए. काही बुद्धिमानता नको. खाली एक willing heart. He wants a willing heart. फक्त काम करणारं हृदय पाहिजे. Praise the Lord. Hallelujah. खाली ये बोलने में, Lord मैं तैयार हूँ. फक्त हे बोलणार, प्रभु मी तयार आहे. प्रभु नहीं बोले तेरा क्वालिफिकेशन क्या है भाई. प्रभु हे ना बोलणार, डिग्री दाखव. खाली पूछेगा तुम क्या तैयार हो. काय तू तयार आहेस का. अगर तुम बोलने के लिए तैयार, लॉर्ड मैं तैयार हूँ, तर जर तुम्ही बोलायला तयार आहात, प्रभु मी तयार आहे, प्रभु तुमको उठा के उसके महिमा के लिए इस्तेमाल प्रभु करेगा. तुम्हाला उचलेल त्याच्या महिमासाठी घेऊन Shout a जाईल. big hallelujah. जोरदार हालेलुया म्हणा. Shout a big hallelujah. जोरदार हालेलुया म्हणा. Something is happening in our land. आपल्या जागेमध्ये काहीतरी घडत Let me आहे. tell you, our land will never be the same. मला तुम्हाला सांगू दे, आपलं जागा आहे तशी I राहणार can see नाही. thousands and thousands of people. आणि मी पाहतोय हजारो आणि हजारो लोक. Here Bible is telling us, fight a good fight of faith. इथे बायबल सांगत आहे, विश्वासाचं सुयुद्ध कर. What is the meaning of fight a good fight? विश्वासाचं सुयुद्ध You त्याचा know, अर्थ काय. when you see a person running in a race, आणि जेव्हा एखादा व्यक्ती शर्यतीत धावतो, when they have a long, what do you call that? सर्कल, मॅरेथॉन, Marathon race समझो, बड़ा रेस है. मोठी रेस असते मॅरेथॉन जब रेस. शुरुआत में you'll find people just jogging it'll be very calm. आणि मग सुरुवातीला लोक असे हळूहळू धावतात. पण जब उसका एंड आता है, आणि शेवटचा राऊंड येतो, when you are in the last lap, तुमची शेवटच्या राऊंड मध्ये उस असतात. वक्त में क्या होता, हम लोग पूरा ताकत लगा देते. त्यावेळेस आपण काय करतो, पूर्ण ताकद लावतो. It is a competition. All experts are there. You're not just running with a small somebody who does not know. आणि ती स्पर्धा असते आणि कसलेले योद्धे असतात तिथे. And उस वक्त you are completely tired. आणि त्यावेळी तुम्ही पूर्ण थकलेले You असतात are perspiring. आणि तुम्ही घामेघूम झालेले असतात. You are tired. तुम्ही असे कमजोर There is असतात. no strength left in you. आणि शेवटी ताकद उरलेली But नसते. you are just pushing yourself with keeping one thing in mind, that I have to reach that goal. आणि फक्त मनात एक विचार, आता काही झालं तरी चालेल, त्या खुणेला हात लावायचे. At that time, when you're running for that last lap, when you're running towards that goal or to the finishing point, at that time you cannot have enmity, jealousy, bitterness, hatred. You'll not be thinking, oh, that brother मिलेगा ना, मैं उसको ऐसा करूंगा. See, at that time there's only one thing in your mind, that you have to finish your race. आणि त्या शेवटच्या राऊंडला तुम्हाला फक्त एक गोष्ट लक्षात असते, मला त्या टोकाला हात लावायचंय. त्यावेळी तुम्हाला हे लक्षात येत नाही की कुणी माझ्यासोबत काय केलंय, कुणी मला खोटं बोललंय, कुणी मला फसवलंय, अशा गोष्टी लक्षात येत नाही. Are you getting it? कळतं See, when तुम्हाला? you're relaxed in your home, when
when you're sitting down, then your mind will wander. उसने ऐसा बोला था, इसने ऐसा किया था, उसको मैं ऐसा करूंगा, इसके साथ ऐसा बात करूंगा. Then you'll be manipulating things. But when you are running that last lap, when you're running to reaching that goal of yours or the finishing point, you don't have time for that. You have only one thing. I have to finish this race at any cost. आणि मग शेवटच्या राऊंड मध्ये असता फक्त एकच निर्धार असतो की मला जाऊन ती रेस जिंकायची आहे, बाकी काही असू दे. Praise the Lord. There's no time for me to think about other people and to criticize other people. आणि लोकांचे दोष काढायला, उणिवा काढायला मला आता वेळ नाहीये. I don't have time to mind other people's business. आणि लोक काय करतात मला काही घेणं देणं नाहीये. दूसरे लोग के हमारा घर में क्या चल रहा है मालूम नहीं, दूसरे घर में क्या चल रहा है वो मालूम है सब. आणि आपल्या घरात काय पाहिजे, काय चाललंय माहित नाही, पण तिकडे काय चाललंय. कुछ लोग आप उनको पूछो पूरा गांव में क्या क्या चल रहा है किसके घर में, सब बताएंगे. आणि काही लोकांना विचारा खडून खडा माहित आहे गावामध्ये कुणाच्या घरात काय अरे चाललंय. ब्रदर आपको ये ना तुम्हारा घर में क्या चल रहा है मालूम है क्या? नहीं माहित नहीं ब्रदर का है. अरे हो का, माहित नाही मला. पूरा दुनिया का पंचायत है उनका. आणि पंचायतच बसवतात. But when you are giving your life to Jesus, when you're running that last lap, you don't have time to mind other people's business. आणि जेव्हा तुम्ही शेवटच्या रेस मध्ये, शेवटच्या रणांगणामध्ये असता, तेव्हा इतर कोण काय करते त्याच्याशी घेणं देणं नसतं. फक्त त्या खुणेकडे जायचं Don't असतं. get entangled with the affairs of this world. आणि ह्या जगासोबत तुम्ही सहमत होऊ नका. Bible says lay aside all the weight that is there. Lay aside all the weight. आणि जे ओझं आहे, दुःखाचं आहे, कुणी हे बोललंय, गिल्टी फील आहे, सगळं ते ओझं बाहेर लांब ठेवा. ये पाप वगैरह सब छोड़ दो. हे पाप वगैरे सगळं ओझं पापी सोडून द्या. जीवन छोड़ दो. पापी जीवन सोडून द्या. ये सब कुछ मुझे ये करना है, घर बंगला बांधना है, घर बांधना है, वो सब ठीक है, लेकिन अभी हमारे पास खाली ये रेस खत्म करना है. आणि मग आपल्याला आता फक्त ही रेस आहे ती संपवायची आहे. I told you in where I was staying earlier. जेव्हा जिथे मी राहत होते त्याबद्दल सांगितलं एक तुम्हाला. आदमी ने अपना पूरा प्रॉपर्टी बेच के एक बहुत बड़ा बंगला. आणि एक माणसाने काय केलं, स्वतःची प्रॉपर्टी विकली आणि मोठा बंगला घेतला. Some people they sell their property, they get lot of money, they'll buy one big car and they'll want to build a big bungalow. आणि सगळे प्रॉपर्टी असते, विकतात, मोठा बंगला घेतात, गाडी मोठी घेतात. So he said in his heart, I want to have the most beautiful bungalow in the whole land. आणि ते म्हणाले ह्या Maybe he said like that. कदाचित असं म्हणे संपूर्ण जागेमध्ये माझाच बंगला एक नंबर असला पाहिजे. So after constructing that, आणि तो बंगला every बांधल्यानंतर day in the morning you'll come and stand and look at that. रोज यायचा, बंगल्यासमोर उभा राहायचा. फिर देखते देखते वो गौंडी को बुलाता, एक काम करो, ये टाइल्स बराबर नहीं, सब तोड़ दो, अलग लगाओ. गवंडीला बोलवायचं आणि म्हणतो, हे टाइल्स बरोबर नाहीत, दुसरी लाव. दूसरा दिन आके देखने का, देखते देखते बोलता नहीं 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 बरोबर, ये इथं एक आहे भिंती बरोबर नहीं, ते काढून टाका. अरे हे बरोबर नाही, काढून टाक. मैं बोला 2-3 साल से वही चल रहा है उसका. 2-3 वर्ष हे मैं काढ प्रिस्ला ते सिस्टर को बोला भाई ये मरना नहीं चाहिए घर कंप्लीट होने से पहले, नहीं तो घर बांधते 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 वो मर गया, वो घर वैसे रहेगा. पूरा जीवन वही हमको घर बांधना है. आणि संपूर्ण जीवन तेच घर बांधायचं. प्रेज द लॉर्ड. हालेलुया. बाइबल सेज बायबल सांगतं हमारे लिए मैंशन्स है स्वर्ग में. आपल्याकडे आपल्यासाठी महाल आहेत, Praise the महाल. Lord. हालेलुया. गॉड विल ब्लेस अस. हमको सब कुछ देगा प्रभु इस धरती. आपल्याला सगळं देईल प्रभू, लेकिन हमारा मन पूरा उसके ऊपर नहीं रहना पण चाहिए. आपलं मन पूर्ण त्यावर नसू दे. सोने में कोई प्रॉब्लम नहीं है. सोना सोना चांद्यामध्ये काय प्रॉब्लेम उसमें प्रॉब्लम नहीं है. त्याच्यात काही समस्या नाही. प्रॉब्लम हमारे अंदर, पूरा सोना क्यों देखते रहते हैं हम लोग. मग ते पूरा. लोभ असतो ना, त्याच्यामध्ये प्रॉब्लेम आहे. हम लोग प्रभु को भूल जाते हैं, सोना को देखते हैं. See, बाइबल में क्या लिखा है मालूम? गॉड जीसस सेड 2 commandments बोला जीसस. प्रभूने फक्त 2 आज्ञा दिल्या. पुराना करार में 10 था. जुन्या करारात 10 आज्ञा. और एक बार हम लोग ने आगे बोले यीशु को सबसे इंपॉर्टेंट करार कौन सा, कमांडमेंट कौन सा है? आणि कोणीतरी येऊन विचारलं, आता ते सगळं जाऊ द्या, सगळ्यात महत्वाच्या आज्ञा सांगा. 10 है, 10 में से सबसे इंपॉर्टेंट कौन सा आता है? 10 मध्ये हायरार्की करा, महत्वाची कोणती? यीशु ने बोला मैं तुमको 2 कमांडमेंट देता हूं. प्रभु येशू म्हणाले 2 आज्ञा देतो. एक परमेश्वर से प्यार करो, एक परमेश्वरावर प्रेम कर, दूसरा अपने पड़ोसी से प्यार आणि करो. मग आपल्या शेजाऱ्यांवर प्रेम कर. प्रेज द लॉर्ड. Hallelujah. अगर तुमने ये 2 किया जर ह्या 2 आज्ञा तो बाइबल भी पढ़ने का जरूरत नहीं तर है. बायबल पण वाचायची Praise गरज the Lord. नाही. It says Hallelujah. all the prophets hang on these 2 commandments. आणि नियम जे संदेश ते त्यांचा ग्रंथ आहे ना, पूरा बाइबल जो है ये 2 करार के ऊपर खड़ा रहता है. आणि पूर्ण बायबल ह्या 2 वचनांवरती उभा राहतो. प्रेज द लॉर्ड. आज्ञांवरती. क्या है? लव गॉड, प्रभूवर प्रेम कर, लव पीपल. लोकांवर प्रेम कर. लेकिन हम क्या करते? आपण काय करतो? हम सोना से प्यार करते. सोन्यावरती प्रेम असतो. सोने से प्यार करने के लिए बोला है? सोन्यावर प्रेम नहीं, करायला हम बोलले. सोना से प्यार करते. सोन्यावर प्रेम कर. और कोई ब्रदर आए तो उसको वापरते हम लोग. ब्रदर एक काम करा ना, आइडिया से उसको बोलता ऐसा करते ऐसा कर, उसको यूज करते हम लोग. आम्ही त्याचा वापर वी करतो. यूज पीपल अँड वी लव थिंग्स. आणि आपण लोकांचा गैरफायदा घेतो, चांगला आहे म्हणून हे करा ते करा, आणि वस्तूंकडे बघत राहतो. कितने लोगों को समझ में आ रहा किती है? लोकांना कळतंय? प्रेज गॉड. Hallelujah. लेकिन
प्रभु बोलता है चीज जो है सोना है उसको नेकलेस बना के पहनो गले में, आणि ते सोनं आहे त्याचा उपभोग घ्या, वापर करा, प्रेम मत करो उससे। त्याच्यावर प्रेम नका करू, एन्जॉय करा। एक बार एक सिस्टर में आपको एक एग्जाम्पल दिया था। एक उदाहरण दिलं होतं। एक चर्च में पास्टर ने प्रचार किया कि यीशु आएगा अपने लोगों को लेके जाएगा। आणि पास्टरने प्रचार केला, प्रभू येशू येईल, त्याच्या लोकांना घेऊन जाईल, He will come and will with the sound of a trumpet आणि करण्याचा असा मोठा आवाज होईल, in the glory of his Father, आणि त्याच्या देवाच्या गौरवामध्ये, बाबाच्या गौरवात, and in the twinkling of an eye we all shall be lifted up। आणि डोळ्यात झपकणार पण नाही, पण त्या क्षणामध्ये चर्च उचललं उस जाईल, दिन पूरा चर्च में बहुत अभिषेक आया, आणि त्या दिवशी चर्चवर खूप अभिषेक लेकिन आला। एक सिस्टर बहुत टेंशन में आ गई। एक बहीण खूप टेन्शन मध्ये आली, वो आई बोले मुझे पास्टर को बहुत मिलना है। आणि पास्टरना भेटायचंच आहे आज। तो पास्टर के पास है, वो कोई बोला पास्टर बहुत अर्जेंट काम है, कुछ तो भी उसको मिलना है। आणि पास्टरांची आधीच मीटिंग चालू आहे, अर्जंट मीटिंग चालू आहे। पास्टर से कॉल हर व्हाट इट इज, लेट्स सी। पास्टर बोले बोलवा बाबा, काय बोला क्या हो गया सिस्टर? काय प्रॉब्लेम सिस्टर? नहीं पास्टर, अभी आपने इतना खर्चा करके इतना बड़ा चर्च बांधा, अभी पेंटिंग वेंटिंग किया है, अगर हम सब चले जाएंगे तो चर्च को कौन संभालेगा? आणि आता पण चर्च बांधले, पेंटिंग केले, खर्च केला, तर हे सांभाळणार कोण? पास्टर बोला बरोबर तुम्हें मैं विचारच केलं नाही, नाही। याचा विचारच नाही केला। फिर थोड़ा देर विचार किया, बोले एक काम कर, हम सब जाने के बाद में तुम संभालो इसको। क्यों बोला ऐसा? क्योंकि हमारा सब मन यीशु पे है, इसका मन वो बिल्डिंग के ऊपर है। मग लोकांचं मन येशूच्या येण्याकडे आहे, येशूकडे आहे, हिचं मन चर्चकडे, लक्ष Are you seeing that? See, our heart is on the things of the world. आणि मग आपलं जे लक्ष आहे ते जगातल्या गोष्टींवर आहे। प्रभु ने तुमको बंगला दिया, धन्यवाद। प्रभु ने कार दिया, धन्यवाद यीशु। प्रभु ने तुमको सोना दिया, धन्यवाद यीशु। लेकिन जब यीशु आएगा इसका कुछ कीमत नहीं है, हम यीशु के साथ चले जाएंगे। आमेन, हालेलुया, धन्यवाद येशू, Praise the Lord. हालेलुया। Amen. What a mighty God we serve. किती महान देवाची सेवा करतो So आपण। we are called not to love things, we are called to love people. आणि आपल्याला वस्तूंवर प्रेम नाही करायचे, लोकांवर प्रेम करायचे। Praise the Lord. Hallelujah. So here Bible is telling us, इथे बायबल सांगतो, Paul is telling Timothy, पौल तिमोथेला सांगत आहे, fight a good fight of faith. विश्वासाचं सुयुद्ध कर, You don't have to fight with the devil. आणि सैतानाशी भांडायचं नाही, You have to fight a fight of faith. तुला विश्वासाचं सुयुद्ध You करायचंय, have to fight, knowing the word of God. आणि देवाचं वचन जाणून तुला युद्ध करायचंय। Praise the Lord. Hallelujah. See, the devil is against us. He is like a roaring lion, Bible says. आणि शैतान आपल्या विरुद्ध आहे, तो गरजणाऱ्या सिंहाप्रमाणे, The lust of the flesh, the lust of the eyes, and the pride of life. आणि देहाची वासना, डोळ्यांची वासना, संसाराची फुफशारी, The world is there, enticing us and pulling us towards it. आणि जग काय करतो, आपल्याला आकर्षित करतो, खेचून घेतो। And इतना ही नहीं, पॉल के जमाने में there were many false teachers. आणि मग पौलाच्या वेळी खूप खोटे संदेष्टे There होते, were many false teachers. आणि खोटे शिक्षक होते, And ये false teachers लोग का काम क्या था? लोग को बहकाने का। आणि या खोट्या शिक्षकांचं काम होतं लोकांना बहकवायचं। कुछ दिन पहले हमारे चर्च में भी कुछ लोग थे जो हमारी चर्च के नहीं थे, लेकिन हमारे चर्च के मेंबर्स के घर पे जाके उनको बोलते थे तुम संडे को जाते, तुम संडे को प्रार्थना करोगे तो तुम सूर्य को प्रार्थना कर रहे हैं। ऑल दीज थिंग्स एंड पीपल वर स्केर्ड। आणि मग काही लोक होती जी आपल्या चर्च मध्ये यायची ना, पण मेंबर्सच्या घरी जायचे आणि सांगायचे रविवारी प्रार्थना करता, म्हणजे तुम्ही सूर्याची आराधना करता। मग लोकांमध्ये त्याची भीती आली। अभी भी मुझे याद है, आता पण मला आठवण that आहे, one of the sister in our church was growing so much in the Lord. आणि प्रभू मध्ये एक बहीण खूप वाढत होती, Every Sunday she would be there. दर रविवारी ती असायची, But one day suddenly she didn't come. आणि अचानक एक रविवार आली नाही ती। We tried to contact her, we followed up with her, she didn't take the call. ना आम्ही तिला फोन केला, पण तिने फोन नाही उचलला। 1 week, 2 weeks, 3 weeks, 4 weeks. आणि जवळजवळ 4 आठवडे झाले, Then when we went to the house, they were not responding. आणि घरी गेलो तरी प्रतिसाद नाहीये। Then afterwards we came to know through somebody that some people started going to the house and saying तुम संडे को चर्च को जाते हैं, संडे को तुम अगर प्रार्थना करोगे तो सूर्य को जाता है वो प्रार्थना, हम शनिवार को करना चाहिए, हम ये करना चाहिए, वो करना चाहिए। And they started brainwashing those people. आणि मग चौकशी केल्यानंतर असं कळलं की काही लोक येऊन त्यांना सांगायची रविवारी तुम्ही चर्चला जाता, सूर्याची आराधना करता, तुम्ही शनिवारी जा, असं बरंच काहीतरी सांग। Her husband was a drunkard. आणि त्याचा जो तिचा जो पती होता तो दारुडा But when they came to church, God healed him such a way that he stopped drinking and he started worshiping the living God. आणि जेव्हा ती बहीण चर्चला आली, तिच्या नवऱ्याने दारू सोडली आणि जिवंत देवाची आराधना करायला लागले। But after some time, पण काही वेळानंतर they said we are not going to come to your आणि church. ते म्हणाले आता चर्चला तुमच्या We are going to that church. आम्ही आता त्या चर्चला जातो।
And those people were all misleading the people, misguiding the people. आणि ती लोक काय होती, लोकांना मिसगाईड करायचे. And after some time, आणि काही वेळानंतर her husband again started drinking. मग तिचा नवरा परत दारूच्या व्यसनात And then गेला. she stopped going to that church आणि also. तिने त्या चर्चला जाणं पण थांबवलं. When she stopped going over there, जिथे तेव्हा जाणं they थांबवलं. had no mercy, no compassion. Nobody followed up, nobody went, nobody prayed for them. आणि मग त्यानंतर कुणी तिच्यासाठी प्रार्थना केली नाही, कुणी दया दाखवली नाही, कुणी कळवळा दाखवला नाही. These are false people. आणि हे खोटे शिक्षक कितने आहेत. लोगों को समझ में आ रहा है बात? किती लोकांना समझ में कळतंय. आ रहा है आप लोगों को? See, जब तुम यहाँ पे चर्च में आओगे तो उनको बहुत तकलीफ है. आणि इथे आल्यानंतर तुम्हाला खूप त्रास तुम होतो. चर्च में आने का बंद कर जाएंगे तो उनको कोई तकलीफ नहीं. चर्च मध्ये येणं बंद केलं मग त्रास नाही. हाँ, तुम फिर वापस पाप में गिर जाओ, वापस वो पुराना जीवन में जाओ, वापस दारू में पीने के लिए चले जाओ, फिर देख के तुमको हंसेंगे वो लोग. आणि मग जेव्हा ती लोक बघतील तुम्ही दारुड्यात येत, लोक हसतील तुमच्याकडे But बघून. when you come to church, पण जेव्हा चर्चला the येतील devil will be after them. मग शैतान त्यांच्या मागे असतो. So like that during Paul's time also there were many false teachers आणि मग पौलाच्या वेळी देखील खोटे शिक्षक होते. trying to mislead the people, misguide the people. आणि लोकांना ते बहकवायचे. Praise the Lord. हालेलुया. But they also, Paul had to fight a fight of faith. आणि मग तिथे पौलाला देखील विश्वासाचं सुयुद्ध करायला कितने लोगों को लागलं. समझ में आ रहा? किती लोकांना उसके कळतं. विरुद्ध भी लड़ना पड़ा त्याच्या उसको. विरुद्ध पण लढायला He लागलं. had to preach the right gospel to the people. आणि लोकांना योग्य सुसमाचार सांगावा If you लागला. read in the Bible, जर बायबल मध्ये you will वाचाल see how Paul would, follow up with the people and give them the teachings, give them the guidance. There were many false people, but how Paul fought against all these people. आणि मग अनेक खोटे शिक्षक होतं. असं असून देखील तुम्ही पहा बायबल मध्ये कसं संत पौलांनी त्यांचं मन वळवलं आणि त्यांना ख्रिस्ताकडे आणलं. इतना ही नहीं, एवढंच नाही, many times he was beaten also. आणि बऱ्याचदा पौलाला मारलं देखील He होतं. was whipped 39 times on his back. 39 वेळा फटके मारले He त्याच्यावर. was beaten with rods. त्याला काठ्यांनी मारलं. Many times people thought he was dead and they threw him. आणि लोकांना वाटलं रे मेला पौल, त्याला दिला टाकून. He had even shipwreck. आणि त्यांना ते जहाज त्याचे फुटलं. And many troubles he went through. अनेक त्रासातून पौल गेला. उसका जीवन के अंत में वो कहता त्याच्या है, जीवनाच्या शेवटी तो म्हणतो, I have fought a good fight. मी विश्वासाचं सुयुद्ध I have लढलोय. kept my faith. मी माझा विश्वास I finished राखला. my course. मी माझी धाव I have run संपवली. the race. मी रेस Praise the Lord. जो पॉल तिमोथी को बोल रहा था, fight a good fight, वो उसके जीवन के अंत में बोलता है, मैंने वो दौड़ा है. आणि जेव्हा पौल तिमोथेला म्हणत होता की विश्वासाची धाव, तेव्हा संत पौल म्हणत होता मी विश्वासाची धाव पूर्ण केलेली आहे. Praise the Lord. खाली प्रचार नहीं कर रहा था, he was practicing what he preached. आणि फक्त त्यांनी प्रचार नाही केला तर त्यांनी ते पूर्ण केलं. In Romans chapter 1 and verses 1, you see the commitment of Paul. रोमकरस पत्र 1:1 मध्ये पौलाची कमिटमेंट पहा. पवित्र जन होण्याकरिता बोलावलेले रोम शहरातील देवाचे प्रियजन ह्या सर्वांना प्रेषित होण्याकरिता बोलवण्यात आलेला, देवाच्या सुवार्तेकरिता वेगळा केलेला ख्रिस्त येशूचा दास पौल याच्याकडून. He is introducing himself. आणि स्वतःची ओळख करून वो देते. कैसा अपने आप को इंट्रोडक्शन करता बघा है? कसं स्वतःची ओळख He करून says, देते. Paul, a servant of Christ Jesus, आणि पौल ख्रिस्ताचा सेवक called to be an apostle. आणि प्रेषित म्हणून बोलावलेला. Praise the Lord. I am called to be an apostle. मला प्रेषित म्हणून बोलावलंय. आमेन. Set apart for the gospel of God. आणि देवासाठी वेगळा पवित्र केला. Set apart का मतलब क्या है? वेगळं करणं म्हणजे काय? पवित्र. पवित्र करणं. मेरा जीवन में दूसरा कुछ नहीं है, एक ही मकसद है, प्रभु का सेवा करना है. माझ्या जीवनात इतर कुठलाही मकसद नाहीये, फक्त देवाची सेवा करणं. Praise the Lord. हालेलुया. देखिए, प्रभु का सेवा में आनंद है. प्रभूच्या सेवेत आनंद आहे. Praise the Lord. प्रभु का सेवा में आनंद है. प्रभूच्या सेवेत आनंद आहे. There is joy आनंद आहे when you serve the living God. जेव्हा तुम्ही जिवंत देवाची सेवा क्यों? करता. क्योंकि वो हमारा जीवन का मकसद है. कारण तेच आपल्या जीवनाचा We ध्येय आहे. have been created for that purpose. त्यासाठीच आपल्याला बनवण्यात Praise the आलं. Lord. अगर समझो ये कुर्सी है, जर ही खुर्ची आहे, ये कुर्सी को क्यों बनाया है? खुर्चीला कशासाठी जब बनवलं? इसको डिजाइन कर रहे थे तो उसके बनाते वक्त उसने ये देखा कि आदमी उस पर बैठ के आरामदायक बैठ सकता है. आणि मग माणूस बसेल आणि त्याला आराम वाटेल म्हणून ही खुर्ची बनवली. Praise the Lord. Hallelujah. समझ में आ रहा? कळतं लेकिन अभी वो तुम्हाला? कुर्सी के ऊपर क्या रखा है? देखो उधर, छत्री. वो टेबल नहीं है. ती टेबल नाही. समझ में आ रहा है? वो कुर्सी बैठने के लिए है, आणि ती खुर्ची बसायची. लेकिन वो भी रख सकते हैं उसके ऊपर ते ना. पण ठेवू शकतो. आता कोण समझ में आ रहा है आप लोग को? हम लोग छतरी रख सकते हैं उसके ऊपर, कोई प्रॉब्लम, टूटेगा नहीं कुर्सी. खुर्ची नाही तुटणार. लेकिन पर्पस क्या है? हेतू काय? हमको बैठने के लिए उसका. आपल्याला बसण्यासाठी आहे. उसी तरह त्याच प्रकारे हमारा पर्पस क्या है? आपला हेतू काय? उसका गौरव करना. त्याचा गौरव करण्यासाठी. Praise the
the Lord. Hallelujah. हम बहुत सारा काम करते हैं, हम लोग काम पे जाते हैं, इधर जाते हैं, झगड़ा भी लगाते हैं, सब करते हैं. We do all these things. लेकिन पर्पस क्या है? उसका सेवा. पण आपल्या जीवनाचं ध्येय काय, मकसद काय, त्याची स्तुती आणि आराधना करणे. Praise the Lord. हालेलुया, Hallelujah. हालेलुया. Fight a good fight of faith. विश्वासाचं सुयुद्ध करा ना. Thank you, Jesus. Let's look to धन्यवाद. Jesus. प्रभूकडे पहा.